नमस्कार एस्पारंट्स, कशा आहात सगळे? तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर एबी क्रॅकिंग मंत्रा. तर आपले जानेवारी ते सप्टेंबर भाग 1 पर्यंत व्हिडिओज झालेत. जर पाहिले नसतील तर तुम्ही या लिंकवर पाहू शकता. तर चला सुरू करूया व्हिडिओला. तर ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती हे तुम्ही वाचून घेऊ शकता. तर सप्टेंबर भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत अवॉर्ड्स, सायन्स टेक, स्पेस सिक्युरिटी, एन्व्हायरमेंट आणि पॉलिटी. तर अवॉर्ड्सपासून सुरुवात करूया. तर पहिला अवॉर्ड आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. तर ॲक्च्युली काय झालेलं, तर हे जे याच्या अगोदर याचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. तर आता ते चेंज करून मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड करण्यात आले आणि ह्याचं प्राईज मनी आहे 25 लाख रुपये. आणि हे सगळ्यात स्पोर्टमधला सगळ्यात हायेस्ट स्पोर्टिंग अवॉर्ड असतो हा. आणि हे कोणी दिलं जातं तर हे मिनिस्ट्री असती युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स. तर या मिनिस्ट्रीतर्फे देण्यात येतो. आणि ह्याची सुरुवात जर बघितली तर 1991 ते 92 पासून चालू झाली. आणि जे पहिले रेसिपियंट होते तर ते चेस लेजंड आहेत विश्वनाथन आनंद. तर त्यांनी हा पहिला म्हणजे सन्मान यांना देण्यात आलेला मेजर ध्यानचंद अवॉर्ड. त्यानंतर कुठले कुठले अदर विनर्स आहेत, दुसरे कुठले कुठले विनर्स आहेत ज्यांनी हा अवॉर्ड जिंकलाय. तर लिअँडर पेस, सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, गोपीचंद, अभिनव बिंद्रा, अंजू बॉबी जॉर्ज, मेरी कोम आणि राणी रामपाल यांनी 2020 मध्ये. तर आपण थोडीशी मेजर ध्यानचंद बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. तर त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 मध्ये झाला आणि त्यांचे निधन 3 डिसेंबर 1979 मध्ये झाला. त्यानंतर त्यांना हॉकीचे जादूगर म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिलेले. आणि ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1948 मध्ये खेळला. आणि त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 पेक्षा अधिक गोल केले, जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. आणि भारत सरकारने 1956 साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. आणि त्यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट भारतीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर हे पूर्ण माहिती होती मेजर ध्यानचंद बद्दल. तर चला नेक्स्ट अवॉर्डकडे जाऊया आपण. तर आता आहेत गॅलेंट्री अवॉर्ड्स. गॅलेंट्री म्हणजे शौर्य पुरस्कार 2021 चे पाहूया आपण. तर इकडे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता 2 प्रकारचे असतात हे. एक वॉर टाइम असतात आणि एक पीस टाइम असतात. वॉर टाइम मध्ये परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र आहेत. आणि पीस टाइम मध्ये अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र आहे. तर हे तसं बघितलं गेलं तर 2 ओकेजनवर दिलं जातं. ऍक्च्युली 2 वेळा दिलं जातं वर्षातून. तर पहिलं दिलं जातं रिपब्लिक डेच्या दिवशी 26 जानेवारी आणि इंडिपेंडन्स डेच्या दिवशी दुसरं 15 ऑगस्ट. आता कोण कोण एलिजिबल असणार यामध्ये, तर आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स मधले सगळे रँकचे अधिकारी असणार. त्या सर्वांना दिलं जातं. इव्हन रिझर्व्ह फोर्सेस जे असतात किंवा जे टेरिटोरियल आर्मी असती किंवा जे लॉफुली कॉन्स्टिट्यूट केलेले आर्म फोर्सेस म्हणजे जे कायद्यानुसार पण बनवले गेलेले जे आहेत आर्म फोर्सेस, त्यांना पण दिलं जातं हे. तर ऑलमोस्ट सगळे आर्मी ऑफिसर्स, नेव्ही ऑफिसर्स आणि एअरफोर्स ऑफिसर्सला हे लागू होतं. आणि त्यामध्ये अजून कुणाला देण्याची शक्यता आहे जास्त, म्हणजे दिलं जातं. तर पर्सनल, मॅट्रॉन, सिस्टर, नर्सेस आणि इव्हन स्टाफ जे आहेत नर्सिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे किंवा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग सिव्हिलियन्स, मेल फिमेल दोन्ही, किंवा हे जे वरचे जे आहेत फोर्सेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि बाकीचे पण वेगवेगळे आर्म फोर्सेस, तर त्यातले जे पण नर्सेस वगैरे असतील तर त्यांना पण दिला जातो हा अवॉर्ड. तर आता आपण पाहूया वॉर टाइम आणि पीस टाइम मध्ये काय काय फरक आहे. तर ते जाणून घेऊया. आणि आता हे जे अवॉर्ड्स आहेत प्रत्येक मेडलबद्दल ते पण जाणून घेऊया की कशात दिलं जातं हे. तर वॉर टाइम म्हटल्यावर जेव्हा युद्धाचा काळ असेल तेव्हा दिला जातो हा. तर युद्धाच्या काळी ज्यांनी चांगली कामगिरी केली तर त्यांना दिलं जातं. आणि पहिला आहे परमवीर चक्र. तर हा सगळ्यात हायेस्ट मिलिटरी डेकोरेशन अवॉर्ड आहे, ज्यांनी खूप खूप चांगली कामगिरी केली आहे जेव्हा वॉर चाललेला तेव्हा, किंवा ते कशावर पण असो, लँड, सी आणि किंवा हवेत पण. तर पहिला आहे परमवीर चक्र. त्यानंतर आहे महावीर चक्र. ते सेकंड हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड आहे, ज्यात जेव्हा एक एनिमी असतो तर त्यांनी कसं बहादुरीने त्यांना मात दिली तर त्यासाठी हा दिला जातो महावीर चक्र. वीर चक्र, वीर म्हणजे तेच झालं. वीर चक्र थर्ड हायेस्ट वॉर टाइम गॅलेंट्री अवॉर्ड आहे. त्यानंतर म्हणजे हा थर्ड अवॉर्ड येतो परमवीर आणि महावीरच्या नंतर. त्यानंतर आहे पीस टाइम. पीस टाइम हायेस्ट गॅलेंट्री अवॉर्ड. पहिला आहे अशोक चक्र. तर हायेस्ट मिलिटरी अवॉर्ड आहे ड्युरिंग पीस टाइम फॉर व्हॅलियर करेजियस ऍक्शन फॉर सॅक्रिफाईस. म्हणजे जेव्हा वॉर वगैरे नसती तर तेव्हा कुठल्या ऑफिसरनं चांगली कामगिरी केली तर त्यासाठी हा दिला जातो. आणि ब्रेवरीसाठी दिला जातो मेजरली. म्हणजे प्री एमिनेंट ऍक्ट ऑफ सेल्फ सॅक्रिफाईस अदरवाइज इन द फेस ऑफ द एनिमी.
तसं. त्यानंतर कीर्तीचक्र सेकंड हायेस्ट पीस टाईम अवॉर्ड आहे फॉर करेजियस ॲक्शन, सेल्फ सॅक्रिफाईस. म्हणजे मेजर थीम तर तीच आहे की सेल्फ सॅक्रिफाईस वगैरे करण्यात आलेलं, जेव्हा वॉर टाईम पण नव्हतं, पण त्यांनी खूप सॅक्रिफाईस केले. जसं की आता 26/11 वगैरे झाले, तर त्यामध्ये ते हे दिलं जातं. त्यानंतर शौर्यचक्र आर्म फोर्सेससाठी दिलं जातं. एक्स्ट्राऑर्डिनरी गॅरंटी, म्हणजे मेजर बेसिक तर एकच आहे की करेजियस ॲक्टिव्हिटीसाठी दिला जातो. आणि इवन जे खूप चांगल्या कामासाठी त्यांनी सॅक्रिफाईस पण देण्यात आलेली, तर त्यासाठी पण दिला जातो हा. इवन तुम्ही उरी वगैरे जे चांगले चांगले मूवीज आहेत, उरी, त्यानंतर 26/11, तर त्यात तुम्ही पाहिले असेल ते ऑफिसर्सनी कसं त्यांना मात करून एक करेजियस ॲक्शन दाखवलेली, तर तसं आपण पाहू शकतो. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर आता आहेत अवॉर्ड्स वन लायनर्सचे. तर पहिला आहे UNDP तर्फे इक्वेटर प्राईज 2021चा. तर हे 2 ट्रस्ट किंवा कंपनीजला देण्यात आलेला. तर पहिला आहे स्नेहकुंज ट्रस्ट आणि दुसरा आहे अधिमलाई प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. तर हे लक्षात ठेवा, UNDP तर्फे इक्वेटर प्राईज देण्यात येतो. त्यानंतर आहे केन्स फिल्म फेस्टिवल. तर हे जुलिया डुकोर्नॉव तर यांना देण्यात आला केन्सचा टॉप प्राईज. त्यानंतर त्यांना पाल्मे डिओर, त्यांचं हे फिल्म आहे टायटन, तर त्यांना देण्यात आलेला. आणि ही सेकंड महिला ठरणार आहेत ज्यांनी हा अवॉर्ड जिंकला आहे. आणि फर्स्ट होते जेन कॅम्पियन 1993 मधले. तर हे एक लक्षात ठेवा केन्स फिल्म फेस्टिवलबद्दल. आणि सायरस पुनावाला जे आहेत ते तुम्ही पाहिले असतील, तर त्यांना विनर घोषित करण्यात आलं आहे नॅशनल लोकमान्य टिळक अवॉर्डतर्फे 2021 मध्ये. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. तर आता आहे स्पेस अँड सिक्युरिटी, त्याचे इश्यूज पाहूया आपण. तर आता आहे रफालबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तर हे कुठल्या कंपनीने बनवले, तर फ्रेंचच्या डसॉल्ट एव्हिएशनने बनवले. याची कॅपॅसिटी आहे ट्विन इंजिन आणि मल्टी रोल फायटर एअरक्राफ्ट आहे. म्हणजे काय, बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. आणि याची लेंथ आहे 15.3 मीटर आणि स्पीड आहे 1910 km/h. आणि फर्स्ट रफाल स्क्वाड्रन जे आहे ते नंबर 17 गोल्डन एरोज हे हरियाणा अंबालामध्ये आहे. त्यानंतर आपण स्पेसिफिकेशन्स पाहूया. तर हे मॅक्झिमम टेक ऑफ वेट किती घेऊ शकतं, तर 24.5 टन. त्यानंतर फ्युएल कॅपॅसिटी 4.7 टनची आहे. मग इथं लेंथ तर आपण तेच बघितली 15.3 मीटर. सर्व्हिस सिलिंग लँड ग्राउंड रन म्हणजे 450 मीटरचा लँडिंग ग्राउंड रन पाहिजे त्याला. म्हणजे सगळ्यात खूप कमी लागतं त्याला लँडिंग ग्राउंड, म्हणजे लँड करण्यासाठी तेवढा जो एरिया असतो त्याला लँडिंग ग्राउंड रन म्हणतात. आणि टॉप स्पीड आहे 1.8 मॅक ॲट हाय अल्टिट्यूड. इव्हन हाय अल्टिट्यूडवर पण हे 1.8 म्हणजे स्पीड ऑफ साऊंडपेक्षा 1.8 पटीने जास्त. तर हे सगळं होतं. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर आता नासाचं न्यू स्पेसक्राफ्ट आलाय, त्याचं नाव आहे NEA स्काउट. तर NEAचं फुल फॉर्म काय आहे, तर नियर अर्थ एस्टेरॉइड स्काउट. तर जे नियर अर्थ आहे म्हणजे ही पृथ्वी आहे आपली आणि त्याच्या भोवती असे दगड फिरत असतात, तर त्याला एस्टेरॉइड म्हणतात. तर हे नियर अर्थ एस्टेरॉइड कुठला आहे, तर स्काउट नावाचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण एक स्पेसक्राफ्ट मिनिएचर स्पेसक्राफ्ट बनवण्यात आला आहे, क्यूबसॅट. इथं पाहू शकता तुम्ही, क्यूब सारखंच आहे हा. तर क्यूबसॅट आहे ना, याचं मेन मिशन हेच असणार आहे की जे डाटा असेल जवळच्या ॲस्ट्रॉइडचा, तर त्याचा डाटा गोळा करणे. त्यानंतर हे अमेरिकेचं पहिलं इंटरप्लॅनेटरी मिशन असणार आहे जे स्पेशल सोलार सेल प्रोपल्शन वापरणार आहे. तर हे एवढं टेक्निकलची गोष्ट नाही, पण हे एवढं तर माहिती पाहिजे की NEA स्काउट नासाचं आहे. जरी आता समजा तुम्हाला काय माहिती नसेल आणि नासा ऑप्शन असेल, तर नासावर मॅक्सिमम वेळा तर नासाच असतंय. पण जर काहीच आयडिया नाही तर नासाला आपण टिक करू शकतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. तर आता आहे वन लायनर स्पेस अँड सिक्युरिटीचे. तर पहिलं आहे ARMRX-21. तर हे एक स्कीइंग एक्सपिडिशन आहे. स्कीइंग तुम्ही पाहिलं असेल की जे बर्फाळू प्रदेश असतो, तर त्यांच्या हातात काट्या वगैरे असतात आणि खाली असे पट्ट्या असतात. तर ते पट्ट्यावरनं ते असे स्कीइंग करत जातात बर्फावरनं. तर या मोहीममध्ये पायातील पट्टी आणि हातातील काठीच्या साहाय्याने बर्फावरून घसरत स्कीइंग सैन्य दलाच्या तुकडीने हिमालयातील रांगांमधून 10 मार्च ते 6 जुलै या कालावधीत प्रवास पूर्ण केला आहे. आणि ॲक्च्युली बघितलं गेलं तर हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते भारतीय सैन्य दलाच्या बर्फावरील स्कीइंग मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली. आणि सैन्य दलातील जवानांमध्ये आणि देशातील युवकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण व्हावी यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. तर हे सगळं ARMRX-21 बद्दल माहिती होती. त्यानंतर एक्सरसाइज कटलास एक्सप्रेस. तर ही एक्सरसाइज आहे, तर ही नेव्हल एक्सरसाइज आहे. तर कुठल्या कुठल्या देशांमध्ये, तर आफ्रिका, USA, IMO, UNODC म्हणजे युरोपियन युनियनची पण एक आहे, EUNAFOR, त्यानंतर क्रिमारिओ. तर हे मेजर ऑर्गनायझेशन्स आहेत, तर त्यांनी पण घेतलाय सरावामध्ये. तर या सरावामध्ये पूर्व आफ्रिकेतील 12 देशांसह भारत, UK, अमेरिकन इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन जसं की हे IMO,
मग त्यानंतर UNODC, क्रिमारियो हे सगळे असे मेजर ऑर्गनायझेशननी पण पार्ट घेतला आहे. ठीक आहे. त्यानंतर आयडेक्स काय आहे तर इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सपेंडिचर स्कीम आहे ही, आणि सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. तर या योजनेचा प्राथमिक उद्देश हाच असणार आहे की संरक्षण नाविन्यता संघटना म्हणजे डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन असणारे उपक्रमांतर्गत देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि नवीन 20 पार्टनर उद्योगांना आर्थिक पाठिंबा देणे. म्हणजे आर्थिक पाठिंबा देण्यासाठीच हा एक आयडेक्स नावाचा स्कीम संरक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स प्रोडक्शनने हे इनोव्हेशन फॉर इंडेक्स. त्यानंतर इंदिरा एक्सरसाइज कुणाच्या अंतर्गत होते तर इंडिया आणि रशिया, इंद्र असं. ठीक आहे. त्यानंतर इंडिया आणि इंडोनेशियामध्ये कुठले एक्सरसाइज होतात तर समुद्र शक्ती, गरुड शक्ती. त्यानंतर उमलिंगला पास हे ईस्ट लडाखमध्ये आहे आणि हे वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल रोड आहे. म्हणजे काय तर हे जगातील सर्वात उंचीवरील वाहन चालवण्यायोग्य रस्ता आहे हा. आणि हे कोणी बनवलंय तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं बनवले अंडर प्रोजेक्ट हिमांक. तर प्रोजेक्ट हिमांकच्या अंतर्गतच हे बनवण्यात आलंय आणि हे कोणाच्या अंडर येतं तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी हे सगळं केलंय. त्यानंतर इंडियन नेव्ही आणि UAE नेव्ही त्यामध्ये कुठला सराव होतो तर जायद तलवार 2021. तर हे आत्ता झालेला तर जायद तलवार एक्सरसाइज आहे ही. तर हे नौदल आहेत, ॲक्च्युली नेव्हीच आहे, इथं पाहू शकता नेव्हीचा सराव आहे. त्यानंतर इंडिया आणि सौदी अरेबियामध्ये कुठला सराव होतो तर अल मोहेद अल हिंद 2021. हा इयर ॲक्च्युली ही एक्सरसाइज नाव आहे पूर्ण. ठीक आहे. नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता आहे सायन्स टेकचे, ते पाहूया आपण. तर पहिला आहे मंकी बी व्हायरस. तर अलीकडेच चीनमध्ये मंकी बी विषाणू म्हणजे मंकी बी व्हायरसने संक्रमित पहिला रुग्ण आढळला आहे. तर इथं पाहू शकता तुम्ही चायनामध्ये रिपोर्ट करण्यात आलेलं पहिला ह्युमन इन्फेक्शन केस. तर मंकी बी व्हायरसबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण. तर हा इथं पाहू शकता अल्फा हर्पेस व्हायरस एन्झोटिक एंडेमिक इन मॅकाक्यूज अँड इट वॉज इनिशियली आयसोलेटेड इन 1932. मॅकाक्यूज हे पाहू शकता तुम्ही, हे वानर आहेत. तर त्यांच्यामध्ये पहिले आढळलेलं 1932 मध्ये. आणि अल्फा हर्पिस व्हायरस म्हणजे काय असतात तर हे पॅथोजन्स असतात, न्यूरो इन्व्हेजिव्ह असतात व्हायरसेस. न्यूरोलॉजिकल सिस्टम असते आपल्या बॉडीमध्ये, तर त्याला अफेक्ट करतात हे, आणि ते लाईफलॉंग इन्फेक्शन राहून जातात. म्हणजे पेरिफेरल जे नर्वस सिस्टीम आहे आपली ह्युमन्समध्ये तर त्यामध्ये ते डायरेक्ट अटॅक करतात. आणि हे बी व्हायरस कॉमनली रेफर केलं जातं हर्पेस बी किंवा हर्पेस व्हायरस सिमेई आणि किंवा हर्पेस व्हायरस बी असंही बोललं जातं ह्याला, बी व्हायरसला. आणि बी व्हायरस जे आहे ते खूप जास्त वेळ राहू शकतं सरफेसवरती, आणि पर्टिक्युलर वेन मॉइस्ट म्हणजे जेव्हा जे ओलं असतं तेव्हा तर जास्त वेळ अजून राहू शकतं. हे ट्रान्समिशन कसं होतं ते पाहूया आपण आता. तर ट्रान्समिशन कसं होणार तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला असेल किंवा एक्सचेंज ऑफ बॉडीली सिक्रिशन, जे मंकीचं बॉडीली सिक्रिशन झालं असेल तर ते त्यामध्ये जर एक्सचेंज झालं असेल तर त्यामुळे होऊ शकतं. आणि फॅटॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर किती तर 70 ते 80% मृत्यूदर आहे. जर एकाला तर 100 पैकी जर 100 लोकांना झालं तर 70 ते 80% लोक म्हणजे 70 ते 80 लोक मृत्यूला बळी पडतील. त्यानंतर ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिशन होतं का तर ओनली इन केस ऑफ वन हॅज बीन डॉक्युमेंटेड ऑफ अन इन्फेक्टेड पर्सन टू अनदर पर्सन. म्हणजे आत्तापर्यंत फक्त एकच केस आढळली आहे, त्यामुळे जे ह्युमन टू ह्युमन झाले. म्हणजे चांगली गोष्ट की जे ह्युमन टू ह्युमन जास्त स्प्रेड नाही होत जसं कोविड होतोय. आता सिम्पटम्स काय येऊ शकतात तर पहिला आहे फ्लू लाईक सिम्पटम्स. फ्लू येऊ शकतो जसं की फिवर किंवा थंडी वाजून येणे, हुडहुडी भरून, मग मसलला असं दुखल्यासारखं होतं. त्यानंतर थकवा येतो, हेडेक. त्यानंतर जेव्हा माकडाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांच्या शरीर भागावर जखम होऊन त्यावर फोड आलेले दिसतात तर हे होतं स्मॉल ब्लिस्टर्स म्हणजे फोड येतात. त्यानंतर लेटेस्ट स्टेजमध्ये तर ते लॉस ऑफ मसल कोऑर्डिनेशन आणि न्यूरोलॉजिकल डॅमेज म्हणजे जे आपलं आता जे नर्व्ज असतात आपल्या बॉडीमध्ये तर त्याचं कोऑर्डिनेशन आपल्या हाताबरोबर असतं. म्हणजे आपल्याला असं वाटलं की हात उचलायचं तर हात वरती करू शकतो, खाली करू शकतो, तर ते कोऑर्डिनेशन पूर्ण बिघडून जातं. कारण की न्यूरॉन्सवरच डॅमेज करतं पूर्णपणे. तर ते खूप खतरनाक होऊन जातं आणि त्यामुळे ते मृत्यू पण होऊ शकतं. म्हणजे करायचं असतं एक पण होतं एक, तसं होतं. मग त्यानंतर ट्रीटमेंट काय आहे तर आत्तापर्यंत तर कुठलीच वॅक्सिन नाही आहे सध्या तरी. आणि अँटीव्हायरल मेडिकेशन देऊ शकतो आपण, पण ते फक्त रिस्क कमी करू शकतो, पण खूप अवघड आहे की ते वाचवण्यात येईल. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. तर आता आहेत वन लाईनर सायन्स अँड टेकचे. तर पहिलं आहे फर्स्ट हार्ट फेल्युअर बायोबँक आहे, केरळमध्ये स्थापन करण्यात आली आहे. तर हे देशातील पहिलं हृदय रुग्णांची जैव बँक आहे, केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या जैव बँकेत हृदयरोग
म्हणजे हार्टच्या रिलेटेड जे पण रोग असतील तर त्यात असलेल्या रुग्णांमध्ये आरोग्य परिणामांचे अनुवांशिक आणि मेटाबॉलिमिक्स आणि प्रोटिओमिक मार्करचा अभ्यास केला जाणार आहे. तर ठीक आहे. त्यानंतर आहे आयस्टेम. आयस्टेम काय आहे? इंडियन सायन्स टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग फॅसिलिटीज मॅप. तर हा प्रकल्प एक राष्ट्रीय स्तरावरील वेब पोर्टल असून त्याद्वारे संशोधन आणि विकासासंबंधी सुविधांची माहितीची देवाणघेवाण केली जाणार आहे. आणि आयस्टेम या प्रकल्पाचा उद्देश हा देशातील विज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटला मजबूत करण्यासाठी संशोधक आणि त्यांना लागणारी संसाधने यांची जोडणी करणे हे आहे. तर हे होतं आयस्टेम बद्दल थोडंसं. त्यानंतर वर्ल्ड्स फर्स्ट अफोर्डेबल ॲज वेल एज इफेक्टिव्ह न्यू ड्रग फॉर हेपेटायटिस सी मलेशियामध्ये इन्व्हेंट करण्यात आले आत्ता सध्या तरी. तर हे जगातील पहिलं अफोर्डेबल असणारे इफेक्टिव्ह असणारे जे ड्रग असणार हेपेटायटिस सी बद्दल. हेपेटायटिस सी मेजरली हे लिव्हरला अफेक्ट करतं. तर त्याच्याबद्दल पण आपण थोडी माहिती जाणून घेऊयाच नंतर. तर मलेशियामध्ये डेव्हलप करण्यात आले. त्याच्या अगोदर कुठले कुठले जे ड्रग्ज आहेत जे हेपेटायटिस सीला वापरले जातं. तर आत्ता होतं ते रेबिडॅसिविर, आता आहे सोफोस्बुवीर. ॲक्च्युली पहिले सोफोस्बुवीर होतं, आता हे रेबिडॅसिविर नवीन केलं आहे ह्यांनी, वर्ल्ड फर्स्ट अफोर्डेबल. तर आता हेपेटायटिस सी बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आपण. तर हा रोग सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो, म्हणजे हळूहळू मारून टाकतो हा माणसाला. सायलेंट किलर लक्षात ठेवा. त्यानंतर या रोगाची प्राथमिक लक्षणे सहसा ओळखताच येत नाही, म्हणजे आपल्याला कळणार पण नाही की हा रोग झाला आहे आपल्याला. आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात एकूण 71 दशलक्ष व्यक्ती हेपेटायटिस सी रोगाने त्रस्त आहेत. त्यानंतर रक्तवाटे पसरवणारा हा विषाणू यकृताचा कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकतो. तसेच सिरोसिस हा रोग सुद्धा या रोगामुळे होऊ शकतो. सिरोसिस म्हणजेच तेच की आपलं जे लिव्हर आहे त्याचं फंक्शनिंग पूर्ण म्हणजे होऊ शकतं आणि इव्हन कॅन्सर पण होऊ शकतो लिव्हरचा. त्यानंतर हेपेटायटिस सी या रोगावर आजपर्यंत कोणतीही लस उपलब्ध नाही आणि या रोगावरील उपचार हा मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांसाठी आजही महागडा आहे, कारण की त्याचा खर्च पण खूप जास्त आहे. आणि लिव्हरवर जर अटॅक करत असेल तर ते एकतर प्युरिफिकेशन ऑर्गन आहे, तर प्युरिफाय करतं. आणि मेजरली वगैरे दारूचं वगैरे जर सेवन केलं तर लिव्हरच प्युरिफाय करून करून ते चांगलं करायचा प्रयत्न करतं. आणि त्यानंतर एक लिमिट अशी येते की ते बास म्हणतात नाही जमणार, तर लिव्हर ते प्युरिफाय करणं सोडून देतं. त्याच्यामुळे अजून रोगाचे भरपूर वाढत जाते मग बॉडीमध्ये. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने 2030 पर्यंत जगातील हेपेटायटिस सीचे निर्मूलन करण्यासाठी रुग्णांतील संसर्ग 90% कमी करून त्याचे मृत्यू प्रमाण 65% कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर हे होतं हेपेटायटिस सी बद्दल. त्यानंतर धृती बॅनर्जी ज्या की झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे डायरेक्टर आहेत, आत्ता बनल्यात. तर झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाबद्दल थोडीशी माहिती जाणून घ्यायची असेल तर मग हे आहे इथं खाली. तर 1 जुलै 1916 मध्ये ह्यांची स्थापना आहे आणि हेडक्वार्टर आहे कोलकाता. हे मेजरली लक्षात ठेवा. आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते हे. आणि प्राणीशास्त्रीय संशोधनामध्ये एक प्रमुख भारतीय संस्था म्हणून स्थापना आहे ही. आणि ही संस्था भारतातील प्राण्यांच्या सर्वेक्षण आणि अन्वेषण संशोधन अभ्यासाला प्रोत्साहन देते. तर ठीक आहे. त्यानंतर आहे मार्बर्ग व्हायरस. हे गिनीमध्ये सापडण्यात आलेलं आता सध्या तरी, जे की आहे वेस्ट आफ्रिकामध्ये. तर हा विषाणू अत्यंत घातक असून संसर्गजन्य आहे. तर ह्याचं वाहक म्हणजे हा वेक्टर बॉर्न डिझीज आहे तसं. तर वेक्टर कोण आहेत तर हे फ्रूट बॅट आहेत, वटवाघळाची प्रजाती आहे ही, या विषाणूचा वाहक आहे. आणि प्रसार कसा होतो तर मार्बर्ग व्हायरस वटवाघुळाने खाल्लेले फळं खाल्ल्याने मानवामध्ये पसरतो, म्हणजे जे वटवाघूळ खातात ते फ्रूट बॅट्स, तर त्यामुळे पण होतं हे. आणि संसर्ग कसं होऊ शकतो तर मार्बर्ग विषाणूचे लागण झालेल्या बाधित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांशी थेट संपर्क आल्याने याचा संसर्ग होतो, म्हणजे तेच ड्रॉपलेट थ्रू फंक्शन होऊ शकतं ते. आणि त्यानंतर हा विषाणू मनुष्याकडून मनुष्याकडे प्रसारित होतो आणि या रोगाचा मृत्यूदर 88% आहे, म्हणजे अजून खतरनाक आहे हा. तर लक्षणे काय काय असतील तर मेजरली ते सिम्पटम्स असतात, जसं की लक्षणांमध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, उलट्या होणे, अतिसार यांचा समावेश होतो. आणि ज्यामुळे मार्बर्गची सुरुवातीला निदान करणे कठीण होते, आणि कारण हे लक्षणे टायफॉइड आणि मलेरियासारखीच असतात, त्यामुळे अजून अवघड होऊन जातं. आपल्याला वाटतं मलेरिया किंवा टायफॉइड असेल, पण हे वेगळंच निघतं. उपचार काय, या रोगावर आत्तापर्यंत कोणतेही ठोस औषधे इंजेक्शन उपलब्ध नाहीत, तर हे प्रॉब्लेम आहे मार्बर्ग व्हायरस. त्यानंतर जोग हे बांगलादेशमधलं FB. आता हे पाहूया आपण. तर बांगलादेशद्वारे फेसबुकला पर्याय. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पर्याय म्हणून
जोगाजोग हा देशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बांगलादेशकडून विकसित करण्यात आला आहे. तर जोगाजोग पण हे लक्षात ठेवा. त्यानंतर पेगासिस स्पायवेअर इस्रायलकडनं बनवण्यात आला आहे. ते पण ते नाकारत आहे, पण ॲक्च्युली हे व्हायरसबद्दल थोडंसं स्पायवेअरबद्दल जाणून घेऊया. स्पायवेअर काय असतात? स्पाय म्हणजे जासूसी करणे. तर आता हे एवढं खतरनाक आहे. आता तुम्हाला समजा कुणाची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर हे पेगासिस स्पायवेअर असतं. तर ते जर टाकलं तर तुम्ही कुणाच्याही मोबाईलमधून त्यांचे डाटा वगैरे, फोटो वगैरे, आता समजा कुणाची मीटिंग्स वगैरे, जे एनिमी कंट्रीज असतात तर त्यांच्यामध्ये त्यांचं सगळे खुफिया जानकारी माहिती करणं त्यांचं एक मेन उद्देश असतं. तर ते काय करणार, मेजरली ह्याच्यात मंत्री वगैरे पण सामील असतात, म्हणजे मंत्र्यांची पण इन्फॉर्मेशन काढू शकतो तो. तर हे मोबाईलमध्ये हॅक करतं आणि मोबाईल आपल्याला जसं वाटेल तसं आपण ऑपरेट करू शकतो. म्हणजे आता समजा त्यांच्या हातात मोबाईल आहे तर आपण फोटो वगैरे क्लिक करून आपल्याला परत पाठवू शकतो आणि इवन ते डाटा पण डिलीट करू शकतो. म्हणजे त्यांना कळणार पण नाही की झालं कधी. तर एवढं खतरनाक स्पायवेअर आहे हे. तर नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. तर आता आहे एन्व्हायरमेंट. ठीक आहे, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर पहिलं आहे काझीरंगा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. तर हे कुठं आलं आहे? तर हे आसाममध्ये आहे. आणि कशासाठी फेमस आहे? तर इथं फोटो पाहू शकता, वन हाऊंड रायनोसोरस आहेत. म्हणजे काय, तर काझीरंगाचा एक शिंगी गेंडा आहे हा. ते वन हाऊंड आहे आणि टू हाऊंड पण होतो, पण आता ते ऑलमोस्ट एक्सटेंटच झालंय. तर काझीरंगा वन हाऊंड रायनोसाठी हा फेमस आहे. आणि हे काझीरंगा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी कधी करण्यात आलेली? तर 1905 मध्ये स्थापना आहे याची. आणि IUCN स्टेटस काय आहे वन हाऊंड रायनोचं? तर वल्नरेबल आहे, हे लक्षात ठेवा. ह्याचं वल्नरेबल आहे IUCN स्टेटस. त्यानंतर ॲक्च्युली 3 स्पीसीज आहेत, जावन, सुमात्रन, हे इंडियन काझीरंगाचं वन हाऊंड. तर जावन आणि सुमात्रन जे रायनो आहे ते क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, CE म्हणतात त्याला. आणि जे आपले हे आहेत तर ते वल्नरेबल आहेत. इथं आपण पाहू शकतात जे 3 स्पीसीज आहे रायनोचे एशियामध्ये, तरी ग्रेटर वन हाऊंड रायनोसेरस, जावन आणि सुमात्रन. त्यानंतर आणि हे कुठं कुठं सापडलं जातं? तर इंडो नेपाल तेराई, नॉर्थन वेस्ट बेंगॉल, आसाममध्ये आपल्याला सापडण्यात येतं हे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. त्यानंतर आसाममध्ये वेगवेगळे अजून कुठले कुठले नॅशनल पार्क आहे? तर इथं बघू शकता तुम्ही, मानस वाईल्ड लाईफ सँक्च्युरी म्हणजे तेच नॅशनल पार्क आहे. मग ओरांग नॅशनल पार्क, लावखोवा, काझीरंगा इकडे बघा. हे ब्रह्मपुत्रा नदी आहे मोठी ही पूर्ण. आणि इथं ब्रिज पण बांधण्यात आलं, ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की कुठल्या कुठल्या 2 ह्याच्यामध्ये ब्रिज बांधण्यात आला आहे. ते खूप फेमस नाव आहे. त्यानंतर होलोनगर, गिब्बॉन, मग दिब्रू सायकवा. तर हे मेजर आहेत. इथं बघू शकता दिब्रू सायकवा, मानस, नामेरी, राजीव गांधी, ओरंग. नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. तर वर्ल्ड नायनर्स आहेत एन्व्हायरमेंटचे. तर पहिला आहे अर्थ ओव्हरशूट डे, 29 जुलैला साजरा करण्यात आला आहे. ॲक्च्युली ओव्हरशूटचा मिनिंग काय होतं माहिती का? तर पृथ्वी एका वर्षात पुनर्निर्मिती करू शकत असणारी जैव संसाधने म्हणजे बायोलॉजिकल रिसोर्सेस वापरण्याची मानवाची त्या वर्षासाठीची मर्यादा संपल्याचे दाखवणारा दिवस म्हणजे अर्थ ओव्हरशूट दिन असं म्हणतात त्याला. म्हणजे जसं की वनोत्पादने झाले, प्राणीजन्य पदार्थ, मग मासे इत्यादींवर समावेश होतो. तसं बघितलं गेलं तर ही जी डेट आहे ती मागे मागे सरकत आली आहे. म्हणजे आपल्याला वर्षाला जे लागणारे जैव संसाधने असतात तर ते खूप कमी कमी व्हायला लागलेत, त्यामुळे हे दर्शवून येतं. तर त्यापूर्वी 2010 पासून हा दिवस साधारणतः ऑगस्ट महिन्यातच येत आहे आणि त्यापूर्वी तो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये महिन्यात यायचा. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे एक एक महिना आपण मागे मागे चाललोय. ती खूप डेंजर गोष्ट आहे, कारण की जर अर्थची जी कॅपॅसिटी असेल तर ती जर संपत असेल तर मग अवघड होणार आहे, आपलं जगणंच अवघड होईल. जर तसं बघितलं गेलं तर एक छोटासा फॉर्म्युला पण आहे, अर्थ ओव्हरशूट डे इक्वल्स टू अर्थ्स बायो कॅपॅसिटी, म्हणजे त्याची कॅपॅसिटी डिवायडेड बाय ह्युमॅनिटीचं इकोलॉजिकल फुटप्रिंट इंटू 365. म्हणजे ह्यांचं जर एक रेशो काढला आणि त्याला 365 न केलं तर तो ते समजून जाईल की आपल्या अर्थ ओव्हरशूट म्हणजे ओव्हरशूटची कॅपॅसिटी किती आपली. तर हे एवढं लक्षात घ्यायची गरज नाही आहे, पण हे लक्षात ठेवा 29 जुलै झाले. त्यानंतर वर्ल्ड लायन डे 10 ऑगस्टला साजरा करतो आपण. त्याची थीम होती स्लो इलिमिनेशन ऑफ द आफ्रिकन लायन. त्यानंतर आहे वर्ल्ड एलिफंट डे 12 ऑगस्ट. एशियाटिक एलिफंट जे की इंडेंजर्ड आहे, IUCN स्टेटस आहे हा, हे लक्षात ठेवा. एशियाटिक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे एलिफंट्स असतात, आफ्रिकन, एशियाटिक असे. तर एशियाटिकचं एंडेंजर्ड आहे जे आपल्या भारतात सापडतात. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर आता आहे पॉलिटीची न्यूज. तर आता 75 वर्ष पूर्ण होतील इंडिपेंडन्सला, म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. तर आता आहे 2022, 15 ऑगस्ट 2022ला 75 वर्ष पूर्ण होतील. हे ॲड करून पाहू शकता इथं 2,
मग इथं 2020 येऊनच जाईल हे. ठीक आहे. तर त्यानिमित्तानं जे आपले माननीय प्रधानमंत्री आहेत तर त्यांनी खूप वेगवेगळे ठळक घोषणा करण्यात आल्या होत्या. तर त्यामधले आपण पाहूया. तर पहिलं आहे गतिशक्ती मास्टर प्लॅन. तर हे काय असणार आहे, तर इन शॉर्ट जर म्हटलं तर हे इन्फ्रास्ट्रक्चरवर केंद्रित असणार आहे. समग्र पायाभूत सुविधा म्हणजे होलिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस करणार आहेत या प्लॅनचं. तर हे 100 लाख करोडचं प्रोजेक्ट असणार आहे. तर हेच असणार आहे की जे लोकल मॅन्युफॅक्चरर्स आहेत तर त्यांचं एक स्टँडर्ड वाढवण्यासाठी हे करण्यात येणार आहे. आणि हे एक सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट पण जनरेट होऊन जाईल यूथसाठी फ्युचरमध्ये. तर हे होतं गतिशक्ती मास्टर प्लॅन. तर हा प्लॅन स्थानिक उत्पादकांचे जागतिक प्रोफाईल वाढविण्यात आणि जगभरातील त्यांच्या समकक्षांशी स्पर्धा करण्यास मदत करेल आणि तसेच तो भविष्यातील नवीन आर्थिक क्षेत्रांची इकॉनॉमिक झोन्स शक्यता देखील वाढवतो. तर असं आहे गतिशक्ती मास्टर प्लॅन. त्यानंतर आहे नॅशनल हायड्रोजन मिशन. तर नॅशनल हायड्रोजन मिशन आणि ग्रीन हायड्रोजन सेक्टर भारताला त्याच्या हवामानाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी एक मोठी आघाडी देईल. तर हे होतं क्वांटम जंप. त्यानंतर तसेच भारताला ऊर्जा स्वायत्त होण्यास मदत होईल. म्हणजे आपण इंडिपेंडंट राहू. जे आपलं एनर्जी सेक्टर आहे तर ते आपण इंडिपेंडंट राहू. आणि आता सध्या इंडिया किती खर्च करतोय, तर 12 लाख करोड इम्पोर्ट करतो आपण एनर्जी. तर त्यावर आपला 12 लाख कोटी खर्च आहे, याहून अधिक खर्च आहे ॲक्च्युली. तर हे आपल्याला खूप फायदेशीर ठरेल. जर आपण हायड्रोजनवर आपण मागे पण पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे हायड्रोजन असतात, ग्रीन, ग्रे, ब्राऊन. तर त्याबद्दल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पहा, सप्टेंबर 1चा भाग 1 मध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये केलं आहे. आणि ग्रीन हायड्रोजन तुम्ही माहितीच असेल, तुम्ही जर मागचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असणार आहे काय आहे. त्यानंतर आहे राईस फॉर्टिफिकेशन प्लॅन, म्हणजे तांदूळ मजबूतीकरण योजना आहे ही. तर विविध सरकारी योजनांतर्गत वितरित तांदळाचे 2024 पर्यंत मजबूतीकरण केले जाईल. आणि त्यामध्ये काय काय असणार आहे, तर PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, मिड डे मील, स्कूलमधले ICDS हे मेजर स्कीम्सचा उपयोग करून हे राईस फॉर्टिफिकेशन प्लॅनच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. त्यानंतर लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन B12 तर ह्यांचा समावेश असणार आहे यामध्ये. आणि महाराष्ट्र आणि गुजरातसह 6 राज्यांनी प्रायोगिक योजनेचा भाग म्हणून फोर्टिफाईड तांदळाचे वितरण सुरू केले आहे. इथं पाहू शकता तुम्ही 6 राज्य प्लस महाराष्ट्र. आणि फूड फोर्टिफिकेशन आता हे काय असतंय बघा, फूड फोर्टिफिकेशन. तर जेव्हा आपलं जे अन्न आहे तर ते जेव्हा शेतातून डायरेक्ट आपल्या थाळीपर्यंत येण्यापर्यंत, तर हे मधले ज्या छोट्या छोट्या प्रोसेस असतात तर त्यामध्ये आपण छोटे छोटे विटॅमिन्स ॲड करत जातो त्या फूडला. तर त्याला फूड फोर्टिफिकेशन म्हणतात. इन शॉर्ट म्हणायचं झालं तर हे एनरिचमेंट इज द प्रोसेस ऑफ ॲडिंग मायक्रोन्युट्रिएंट्स टू फूड. म्हणजे आता जे मायक्रोन्युट्रिएंट्स राहून जातात तर त्याला ॲड करणे या प्रोसेसमध्ये. आणि त्यानंतर आपल्याला एक जेव्हा फूड तयार होईल तर त्यामध्ये ते असतात सगळे मायक्रोन्युट्रिएंट्स. मायक्रो लक्षात ठेवा, मायक्रोन्युट्रिएंट्स नॉट मॅक्रो. मॅक्रो तर असतीलच, मॅक्रो म्हणजे जास्त, मायक्रो म्हणजे छोटे. तर हे का करण्यात आलंय, तर जे आपलं मालन्यूट्रिशन आहे, कुपोषितपणा खूप जास्त आहे आढळण्यात येतो, जे की वुमेन आणि चिल्ड्रनमध्ये, महिला आणि बालकामध्ये तर खूप जास्त प्रमाणात हे आढळून येतं कुपोषितपणा. तर त्यामुळे ते जे मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स आहे, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, तर त्यांचं असं म्हणणं आहे की एव्हरी सेकंड वुमेन इन द कंट्री इज ॲनेमिक आणि एव्हरी थर्ड चाइल्ड इज स्टंटेड. म्हणजे त्याची हाईट छोटी आहे आणि एव्हरी सेकंडला ॲनेमिक आहे. तर त्यामुळे त्यासाठी यांचं जे न्यूट्रिशन इंटेक आहे ते वाढवण्यासाठी राईस फॉर्टिफिकेशन प्लॅन करण्यात आलं आहे. आता सध्या इंडियाचा रँक आहे 94, 107 कंट्रीजपैकी ग्लोबल 100 इंडेक्समध्ये. तर त्याचा पण रँक इम्प्रूव्ह होईल जर हे आपण करण्यात आलं तर. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया आपण कुठल्या कुठल्या ठळक घोषणा करण्यात आलेल्या. तर आता पहिला आहे वंदे भारत ट्रेन्स. त्यानंतरचे तर सध्या सुरू असणाऱ्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 75 वंदे भारत गाड्या 75 आठवड्यात देशाच्या विविध भागांना जोडतील. तर हे होतं आझादी का अमृत महोत्सव. तर त्यामध्ये 75 गाड्यांना 75 आठवड्यात देशाच्या विविध भागांना जोडले जातील. आणि तसं बघितलं गेलं तर वंदे भारत एक्सप्रेस तर तुम्हाला माहिती असणार आहे, ते इंडिजिनस सेमी हायस्पीड ट्रेन असणार आहे, जे ऑगस्ट 2022 मध्ये आपण 40 सिटीजला कनेक्ट करणार आहोत. त्यानंतर सैनिक स्कूल फॉर गर्ल्स, सगळ्या ज्या सैनिक स्कूल असतील देशामधले तर ते ओपन करण्यात येईल मुलींसाठी. आत्ता सध्या 33 सैनिक स्कूल आहेत जे आपल्या भारतात कार्यरत आहेत. तर सैनिक स्कूल कोण रन केलं जातं, कुणा अंतर्गत केलं जातं, तर सैनिक स्कूल सोसायटीतर्फे केलं जातं, जे की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत येते. आणि ते एम आहे तेच की जे आर्म्ड फोर्सेसमध्ये त्यांना जर भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी ते प्रशिक्षण देण्यात येतं त्या स्टुडंट्सला.
आणि ते पण खूप कमी वयातच, जे की चांगली गोष्ट आहे, कारण की त्यांना जवानच लागतात. तर मेजरली जे 18 ते मॅक्सिमम 35 पर्यंतच असतो त्यांचा, म्हणजे मेजरली जे सर्विंग पिरियड असतो, त्यानंतर ते रिटायर होतात. त्यानंतर आहे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फॉर सेल्फ हेल्प ग्रुप्स, म्हणजे स्वयं सहाय्यता गटांसाठी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असणार आहे हा. तर हे डिजिटल व्यासपीठ असणार आहे जे महिलांच्या स्वयंसहाय्यता गटाच्या उत्पादनांना देशातील आणि परदेशातील दूरच्या भागातील लोकांशी जोडेल. तर हे कनेक्शनसाठीच असणार आहे, जे वुमेनला एम्पॉवर करण्यासाठी करण्यात येईल, सेल्फ हेल्प ग्रुप मेजरली. आणि गावामधील 8 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी संबंधित आहेत आणि त्या अव्वल उत्पादने तयार करतात. इथं पाहू शकता 8 कोटी असोसिएटेड आहेत. त्यानंतर जे 14 ऑगस्ट आहे, पार्टिशन हॉरर्स रिमेंबर्स डे साजरा करण्यात येतो. तर ते काय बोलायची गरज नाही की 14 ऑगस्टला एक येऊन जाईल की जे पॉयझन, जे विष आहे सोशल डिव्हिजन, जसं की हिंदू मुस्लिमचं होतं ते डिसहार्मनी, मग ते स्पिरिट ऑफ वननेस, सोशल हार्मनी, ह्युमन एम्पॉवरमेंटसाठी हे करण्यात येणार आहे. तर 14 ऑगस्ट जे पार्टिशनचा डे होता, तर त्यामुळे खूप सारे, जेव्हा पार्टिशन झालं तर तेव्हा एक नुसती एक रेख ओढलेली आणि ते माहिती पण नव्हतं की इथं कोण राहतात, काय नाही, काय घेणं देणं नाही. तर इथले मग कुणाला इंडियामध्ये राहायचं होतं, कुणाला पाकिस्तानमध्ये राहायचं होतं, तर त्यांची खूप खूप धांदल उडालेली. तर तो दिवस खूप पार्टिशन हॉरर्स रिमेंबरन्स डे साजरा करण्यात येतो तसं. आणि ते दर्शवणार आहे की आपण एकच आहोत, सोशल हार्मनी आपण करायला पाहिजे आणि ह्युमन एम्पॉवरमेंट पण करायला पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट जर बघायला गेलं तर पार्टिशन हॉरर्स काय असणार आहे, तर ते भारत पाकिस्तान फाळणीच्या दरम्यान लोकांनी केलेल्या बलिदानाची आठवण म्हणून हे असं आपण दरवर्षी 14 ऑगस्टला फाळणी वेदना स्मृती दिन हे असं साजरा करतो आपण. आणि फाळणीमुळे मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या स्थलांतरामुळे सुमारे 20 दशलक्ष लोक प्रभावित झाले आणि 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि आपला आहे 15 ऑगस्ट. ठीक आहे, आता पॉलिटीचे मेजर अमेंडमेंट्स पाहूया आपण, जे लेटेस्ट आहेत त्याच्यावरच जास्त प्रश्न येण्याची शक्यता असते. तर 100 पासून ते 105 पर्यंत आपण पाहूया कुठले कुठले अमेंडमेंट्स आहेत. अमेंडमेंट म्हणजे काय, तर घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली ते. तर 100वी आहे, फर्स्ट शेड्यूलमध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या अमेंडमेंट करण्यात आली आहे, जे की झालेलं 31 जुलै 2015मध्ये, जे की लँड बाउंड्री ॲग्रीमेंट आहे बांगलादेश आणि इंडियामध्ये. म्हणजे एक लँडचा एक इश्यू चाललेला आपल्या इंडिया आणि बांगलादेशमध्ये. तर आमचे हे लँड आहे, तुमचं हे लँड आहे, तर त्याच्यावर खूप चाललेलं. तर त्याच्यावर सिटिझनशिपवरचं प्रश्न उचलले गेलेले की सिटिझनशिप कोणाची असणार आहे, बांगलादेशची असणार आहे का इंडियाची असणार आहे, त्यावर तर ते सगळी ट्रिटी झालेली. तर 100वी अमेंडमेंट आहे लँड बाउंड्री ॲग्रीमेंट इंडिया आणि बांगलादेशमध्ये. 101 अमेंडमेंट कुठली आहे, तर GST. तर ते कुठले कुठले आर्टिकल ॲबॉलिश करण्यात आलेले, ॲडिशन करण्यात आले, तर हे तुम्ही पाहू शकता. आणि डिलीट कुठले करण्यात आले, तर 268A, 1 जुलै 2016 ही डेट लक्षात ठेवा. त्यानंतर 102वी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, ह्यांना कॉन्स्टिट्युशनल स्टेटस देण्यात आलं आहे, म्हणजे संविधानिक दर्जा देण्यात आला आहे, म्हणजे आर्टिकल त्याच्यात इन्क्लूड होणार आहे. ॲडिशन कुठला आर्टिकल असणार आहे, 338B, 342A आणि ॲडेड क्लॉज असणार आहे 226C. ठीक आहे, 11 ऑगस्ट 2018मध्ये हे करण्यात आली आहे. त्यानंतर 103वी, तर इकॉनॉमी आणि वीकर सेक्शनसाठी 10% रिझर्वेशन करण्यात आलेलं. तर त्यासाठी हे EWC लक्षात ठेवा, EWS 12 जानेवारी 2021मध्ये करण्यात आलं आहे. त्यानंतर 104, जे की आहे, जे आपले अँग्लो इंडियन्स आहेत, आणि त्यानंतर अँग्लो इंडियन्स, 2 अँग्लो इंडियन्स आपल्या लोकसभेमध्ये राष्ट्रपती निवडून करतं, तर ते रिमूव्ह करण्यात आले. आता त्यांची जे रिझर्व सीट्स आहेत तर ते रिमूव्ह करण्यात आले लोकसभामध्ये, इव्हन स्टेट असेंब्लीजमध्ये. स्टेट असेंब्लीमध्ये 1 आणि लोकसभामध्ये 2. आणि त्यानंतर जे रिझर्वेशन आहे SC STचं, तर त्यात वाढवण्यात आली आहे. ठीक आहे. त्यानंतर 105, जे स्टेट्सचे पॉवर आहे त्यांची ओन OBC लिस्ट बनवण्यासाठी, तर ती देण्यात आली आहे. तर ठीक आहे, एवढे सगळे मेजर अमेंडमेंट्स होते. तर आता आहे KBC राऊंड. तर ई-रुपीबद्दल आहे हे स्टेटमेंट्स, आणि हायड्रोजन टाईपबद्दल आहे प्रश्न. तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. तर हे जानेवारी ते सप्टेंबर या 2 भागपर्यंत ते सगळे PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकले आहेत. तर ती लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. डिस्क्रिप्शनचं हे आयकॉन असतं, तर त्याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला टेलिग्रामची लिंक सापडून जाईल. AB क्रॅकिंग मंत्र म्हणूनच आहे टेलिग्रामची लिंक पण. तर ते तुम्ही करू शकता. त्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा
जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर. आणि सबस्क्राईब केल्यानंतर एक बेल आयकॉन येईल, तर त्याच्यावर ऑल क्लिक करा, म्हणजे माझे जे पण व्हिडिओज येतील तर ते तुम्हाला कळत जातील. ठीक आहे, थँक्यू.